नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आढावा आपल्यापर्यंत झटपट पोहोचवणाऱ्या 7/12च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आज पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडी। भुदरगड तालुक्यातील म्हसवे इथल्या दिगंबर शिवाजी खोत या 41 वर्षीय तरुणानं घरातील तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केली, तर एरणपे इथं दिनकर बिरतकर या शेतकऱ्याचा पडून मृत्यू झाला। या दोन्ही घटनांची नोंद भुदरगड पोलिसात झाली आहे। भुदरगड तालुक्यातील म्हसवे इथले दिगंबर शिवाजी खोत हे नेहमीप्रमाणे रात्री 10च्या सुमारास जुन्या घरी झोपण्यासाठी जातो असं सांगून गेले होते। मात्र ते सकाळी 9 वाजेपर्यंत आले नाहीत, त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी जुन्या घराकडे गेलेल्या वडील शिवाजी खोत आणि चुलते पांडुरंग खोत यांना तो घराच्या तुळईला दोरीनं गळफास लावून घेतल्याचं दिसून आलं। दिगंबरच्या आत्महत्येचं कारण समजू शकलं नाही। दरम्यान मुलानं आत्महत्या केल्यानं खोत कुटुंबियांचा आक्रोश काळीच पिळवटून टाकणारा होता। दरम्यान एरणपे इथले दिनकर गणपती बिरतकर हे 53 वर्षीय शेतकरी दुपारी 2च्या सुमाराला म्हशीला गोठ्यात घेऊन जात होते। यावेळी म्हशीनं दिनकर बिरतकर यांच्या हातातील दोरीला हिसडा दिल्यानं ते तोल जाऊन पडले। त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। उपचारासाठी गारगोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं। या दोन्ही घटनेची नोंद भुदरगड पोलीस ठाण्यात झाली आहे। वाळवा तालुक्यातील चिकुर्डे ते आयतवडे खुर्द मुख्य मार्गावरील देवर्डे हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एका 3 वर्षाच्या नर जातीच्या बिबट्याचा मृत्यू झालाय। ही घटना आज परिसरातील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली। दरम्यान बिबट्याचा मृत्यू झाल्याचं कळताच पंचक्रोशीतील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। मागील 8 दिवसापासून कुरळप फाटा ते चिकुर्डे रोडवरील दत्तखडी परिसरात सातत्यानं बिबट्याचं दर्शन होत होतं, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण होतं। वन विभागाला याबाबत वारंवार सूचना देऊनही संबंधित अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत होते। आयतवडे खुर्दसह करंजवडे, देवर्डे, कुरळप या परिसरातील शेतकऱ्यांना मंदिराच्या परिसरात बिबट्याचं सातत्यानं दर्शन होत होतं। परिसरातील कुत्र्यांना बिबट्यानं आपलं लक्ष केलं होतं। गेल्या काही महिन्यांपासून अनेक कुत्र्यांचा रेडकांचा फडशा बिबट्यानं पाडला होता, त्यामुळे 15 ऑगस्ट रोजी झालेल्या आयतवडे खुर्दच्या ग्रामसभेत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणीही करण्यात आली होती। दरम्यान वाळवा तालुक्यातील चिकुर्डे ते आयतवडे खुर्द मुख्य मार्गावरील देवर्डे हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना आज निदर्शनास आली। मृत बिबट्या 3 वर्षाचा असून तो नर जातीचा होता। दरम्यान बिबट्याच्या मृत्यूची बातमी पसरताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। 1942च्या स्वातंत्र्य लढ्यात देशभरातील अनेक वीरांनी बलिदान दिलंय, मात्र त्यामध्ये हुपरीच्या स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेलं योगदान अमूल्य आहे। हुपरीवासीय या बलिदानाचा विसर कधीही पडू देणार नाहीत असे उद्गार पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी काढले। स्वातंत्र्य दिनानिमित्त हुपरी पोलीस ठाण्यात स्वातंत्र्य सैनिक, आजी माजी जवान, सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी यांच्या कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या पोलीस ठाण्यात परिसरातील स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे वारस, आजी माजी सैनिक, सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी यांचा कृतज्ञता मेळावा घेण्यात आला। पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमात सुरुवातीला भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेच्या यशस्वीतेबद्दल शास्त्रज्ञांचं अभिनंदन करण्यात आलं। या कार्यक्रमाला उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांचे नातेवाईक, आजी माजी सैनिक, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांचा सत्कार पोलीस निरीक्षक शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। शाहीर कोळी यांनी भारतीय स्वातंत्र्याचा पोवाडा सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली। 1942च्या लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक, सीमेवरील भारतीय सैन्य दल आणि जनतेच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणारे पोलीस कर्मचारी या तिन्ही घटकांमुळे देशात भयमुक्त वातावरण असल्याचं प्रतिपादन पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी केलं। कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नाना सोगाट, सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक नारायण मोठे देसाई, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब देसाई, उपाध्यक्ष सुरेश इंगरोळे, योग प्रशिक्षक सुभाष एकांडे, सूरज बेडगे, मोहन वांगडे, प्रकाश जाधव, पत्रकार बांधव, पोलीस कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते। पन्हाळा तालुक्यातील कोलोली खिंडीमध्ये असणारे एसटीचा पिकअप शेड रात्रीच्या वेळी अज्ञातानं पाडलं, त्यामुळे बसची वाट बघत प्रवाशांना रस्त्यावर उभं राहण्याची वेळ आली आहे। या घटनेप्रकरणी अज्ञाताविरोधात पन्हाळा पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती गावचे उपसरपंच प्रकाश पाटील यांनी दिली।
पन्हाळा तालुक्यातील कोलोली खिंडीमध्ये अनेक वर्षापासून एसटीचं पिकअप शेड आहे. इथून नांदगाव, नांदारी, कोल्हापूर, बाजारभोगाव, माळापुढे मार्गे करंजपेण, बरकीला जाण्यासाठी या पिकअप शेडचा वापर प्रवासी करतात. पण बुधवारी रात्री अज्ञातानं पिकअप शेडचा अँगल कापला असून बाजूच्या भिंती पाडल्या आहेत. त्यामुळे बसची वाट बघत प्रवाशांना रस्त्याच्या शेजारी उभं राहावं लागतंय. त्यातच कोतोली फाटा ते नांदगाव रस्त्याचं काम सुरू असून प्रवासी रस्त्यालगत उभे राहिल्यानं अपघाताची शक्यता आहे. दरम्यान एसटी महामंडळाशी चर्चा करून याबाबत पन्हाळा पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती उपसरपंच प्रकाश पाटील यांनी दिली. करवीर तालुक्यातील हळदी इथल्या मध्यवर्ती चौकामध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेवरून कुणीही राजकारण करू नये असं आवाहन विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी पत्रकार परिषदेत केलंय. विरोधकांच्या सत्तेच्या काळात स्मारकाच्या जागेचा उतारा ग्रामपंचायतीच्या दप्तरी बेकायदेशीरपणे नोंदवण्यात आलाय. या प्रकरणी तत्कालीन ग्रामसेवकांची चौकशी करून त्यांना बडतर्फ करावा अशी मागणी ग्रामपंचायत कमिटीनं पत्रकार परिषदेत केली आहे. करवीर तालुक्यातील हळदीगावच्या बसस्थानक चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय. मात्र स्मारकाची जागा कुणाच्या मालकीची यावरून सत्ताधारी ग्रामपंचायत सदस्य आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. 28 ऑगस्ट 2019 रोजी स्मारकाच्या जागेची नोंद ग्रामपंचायत दप्तरात करण्याबाबत मासिक सभेत ठराव झाला होता. मात्र जागेचा मालक सिद्ध झाल्याशिवाय ग्रामपंचायतीच्या असेसमेंटला त्याची नोंद करता येणार नाही अशी टिप्पणी ठरावामध्ये केली होती. सध्या ही जागा बांधकाम विभागाची की शंकराचार्य मठाची की ग्रामपंचायतीची आहे हे सिद्ध झालं नसल्यानं मोजणीनंतरच जागेची नोंद करावी असं सर्वानुमते ठरलं होतं. मात्र तत्कालीन ग्रामसेवक राजाराम परीट यांनी ग्रामपंचायतीच्या दप्तरी या जागेची नोंद नसताना बोगस असेसमेंट उतारा दिला. त्यातून ग्रामस्थांची दिशाभूल झाल्यानं विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि पुतळा समितीत तेढ निर्माण झाली आहे. या प्रकारामागे कोण सूत्रधार आहे असा सवाल उपसरपंच बाजीराव पाटील यांनी उपस्थित केला. या ग्रामसेवकांनी त्यांच्या काळामध्ये अनेक कारनामे केलेत. त्यामुळे शासनानं ग्रामसेवक परीट यांच्या कामाची सखोल चौकशी करून त्यांना बडतर्फ करावा अशी मागणी विद्यमान सदस्यांनी केली आहे. पन्हाळा तालुक्यातील धबधबेवाडी इथल्या सुवर्ण सुमन फाउंडेशनतर्फे वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडाविषयक उपक्रम राबवले जातात. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी समारोपाचं औचित्य साधून राक्षी गावातील मुलांना शालेय साहित्य, क्रीडा साहित्य, कपडे आणि जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. पन्हाळा तालुक्यातील धबधबेवाडी इथल्या सुवर्ण सुमन फाउंडेशनतर्फे सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम वर्षभर राबवले जातात. विशेषतः गोरगरीब नागरिकांना जीवनावश्यक साहित्य, भांडी देण्यापासून शालेय विद्यार्थी दत्तक घेणं, क्रीडापटूंना प्रोत्साहन देणं असे उपक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष हिंदूराव पाटील आणि त्यांचे सहकारी राबवत असतात. आझादी का अमृत महोत्सव समारोप वर्षानिमित्त फाउंडेशनच्या वतीनं राक्षी गावातील छत्रपती हायस्कूलमध्ये साहित्य वाटप कार्यक्रम घेण्यात आला. फाउंडेशनचे अध्यक्ष हिंदूराव पाटील, राक्षीच्या सरपंच सारिका पाटील, उपसरपंच संपत जाधव, पांडुरंग पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. खेळाडूंना क्रीडा साहित्य आणि कपडे देण्यात आले, तर मराठी शाळेतील मुलांना वह्या आणि पेन देण्यात आले. बालवाडीच्या 200 विद्यार्थ्यांना कपडे आणि शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. तसंच 3ही शाळांना भिंतीवरील घड्याळं देण्यात आली. सुवर्ण सुमन फाउंडेशनचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे गौरवोद्गार सरपंच आणि मुख्याध्यापकांनी काढले. या कार्यक्रमाला पोलीस पाटील निरुखे, बाळू रांजंगणे, फाउंडेशनचे संचालक प्रसाद कदम, सर्जेराव खोपकर, महेश कोवळे यांच्यासह नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते. राज्यातील सर्वच दूध संस्थांसमोर भविष्यात नवनवीन अडचणी, समस्या निर्माण होणार आहेत. या समस्यांवर मात करून सहकारी दूध संस्था टिकवून त्याचं पावित्र्य राखण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे असं सांगून गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील यांचं काम कौतुकास्पद असल्याचे उद्गार आमदार विनय कोरे यांनी काढले. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या सभासद शेअर वितरण समारंभात ते बोलत होते. गोकुळ दूध संघाचा सभासद शेअर वितरण आणि सत्कार समारंभ नुकताच कोडोलीमधील हाऊसिंग सोसायटी सभागृहात पार पडला. आमदार विनय कोरे प्रमुख उपस्थित होते. दुग्ध व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा भागत आहेत. भविष्यात दूध उत्पादकांनी दुग्ध व्यवसाय वाढीसाठी आधुनिकतेची कास धरणं गरजेचं असल्याचं मत आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केलं. तर संचालक पदाच्या माध्यमातून दूध उत्पादकांना गोकुळच्या सर्व सुविधा पुरवण्याचं काम सातत्यानं सुरू असल्याचं अमरसिंह पाटील यांनी सांगितलं. शेती उत्पन्न बाजार
समितीच्या नूतन संचालकांचा सत्कार अमरसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाला गोकुळचे संचालक अजित नरके, चेतन नरके, सर्वोदय सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मणराव कुलकर्णी, अर्बन बँकेचे चेअरमन राहुल पाटील, नंदन पाटील, कोडोलीच्या सरपंच भारती पाटील, माजी सरपंच मनीषा पाटील यांच्यासह विविध दूध संस्थांचे संचालक, सभासद आणि दूध उत्पादक उपस्थित होते। याबरोबरच 7/12च्या बातमीपत्रात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा 7/12चं बातमीपत्र। आजचा दिवस खूप खास आहे। हा सोहळा आहे आपली प्रिय नाती आणखी घट्ट करण्याचा। बसा। हा क्षण आहे कौतुकाचा। हे तुला आणि हे तुमच्यासाठी। अहो आता हे कशाला हवं होतं? बघा तरी। ताई तुमचा एकुलता एक जावई आहे ना, मग एक काम करा, आमच्याकडचे राजेशचे डिझाईन घेऊन जा आणि मग बघा। पण नक्की आवडेल ना त्यांना? अरे वा, किती भारी आहे। मान आहे तो तुमचा। या अधिक मासात करूया कौतुक जावयाचं, जपूया सुख लेकीचं। राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध। हिरा मोती मिठाईवाले। विविध प्रकारच्या मिठाईंचा गोडवा वाढलाय, कारण आपल्या पेठ वडगाव मध्येच हिरा मोती मिठाईवाले यांनी मोठं दुकान थाटलंय। इथे मिळते दूध, तूप, दुधाची मिठाई, बंगाली मिठाई, साजूक तुपातील मिठाई, खव्याची असंख्य प्रकारची मिठाई आणि ड्राय फ्रुट्स, नमकीनची फुल व्हरायटी, चिवडा, लाडू, जिलेबी, मैसूर पाक असो अथवा काजू कतली किंवा बालुशाही। एक वेळ खाल तर नक्कीच पुन्हा पुन्हा याल। चौधरी बंधू यांचे हिरा मोती मिठाईवाले। पत्ता गणेश मंदिर जवळ, कोल्हापूर रोड, पेठ वडगाव। संपर्क 9730 54 90 99। पारंपरिक आणि नवनवीन डिझाईन्सच्या सोन्या चांदीच्या आभूषणांसाठी इचलकरंजीमधील विश्वासाची परंपरा जपणारे श्री खाटूश्याम ज्वेलर्स सुवर्णभिषी योजना तसेच हॉलमार्क प्रमाणित सोन्या चांदीचे आकर्षक दागिने तयार आणि ऑर्डर प्रमाणे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण श्री खाटूश्याम ज्वेलर्स। प्रथमच दागिन्यांच्या खरेदीवर दागिन्यांचा इन्शुरन्स मोफत करून देणारे एकमेव ठिकाण म्हणजेच श्री खाटूश्याम ज्वेलर्स। तसंच 5000च्या सोने चांदी खरेदीवर आकर्षक भेट। तर आजच भेट द्या तांबे सराफ यांचे श्री खाटूश्याम ज्वेलर्स, घर नंबर 1 व 2, नदीवेस नाका, राजवाडा रोड, इचलकरंजी। संपर्क 7755 05 39 83। अच्युतं केशवं रामनारायणं। दैनंदिन जीवन जगत असताना सणवार येतात जातात, ऋतू येतात जातात। अशातच एक थोर व्यक्ती आपल्या घरातील सांगत येते, अरे यंदा अधिक मास महिना आलाय हा। तर मग तेव्हा लहान मुलं लगेचच विचारतात, अरे हे 12 महिने आम्हाला माहिती आहेत, मग अधिक मास हा आला कुठून? नमस्कार, मी सौ मेघा प्रशांत बांभोरीकर। बी चॅनल आपणासाठी श्रावण अधिक मास महात्म्य हा कार्यक्रम घेऊन येत आहे, तेव्हा पाहायला विसरू नका। रोज संध्याकाळी 6:30 वाजता फक्त बी चॅनलवर। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राजेश सिल्वर प्रायव्हेट लिमिटेड। थिंक सिल्वर, थिंक राजेश। राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध। बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। शाहूवाडी तालुक्यातील तुरुकवाडी इथं संजय गांधी निराधार योजनेसह विविध शासकीय योजनेसाठी पात्र ठरलेल्या 471 लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचं वाटप करण्यात आलं। आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। वारणानगरच्या सुराज्य फाउंडेशनमार्फत शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातात। त्या अंतर्गत विविध शासकीय योजनांसाठी शाहूवाडी तालुक्यातील 471 लाभार्थ्यांना शासकीय अनुदान लागू करण्यात आले। या अनुदानाच्या मंजुरी पत्राचं वाटप आमदार विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आलं। तुरुकवाडी इथल्या अनिता वसंत पाटील, अनुबाई आनंदी नायकवडी, अशोक बंडू घोडके, सुप्रिया सुरेश खोपडे, सीताबाई हरिबा कांबळे या 5 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात आमदार कोरे यांनी कार्डचं वाटप
केलं. यावेळी शाहूवाडी तहसीलदार रामलिंग चव्हाण, नायब तहसीलदार रवींद्र मोरे, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील, बाबा सोलाड, महादेव पाटील, पंडितराव नलवडे, बबनराव पाटील, आनंदराव माईंगडे, RS पाटील, रेठरेच्या सरपंच वंदना ठोंबरे, सेवा संस्थेचे चेअरमन दिनकर पाटील, सरपंच गणपतराव कांबळे यांच्यासह शासकीय अधिकारी, लाभार्थी आणि नागरिक उपस्थित होते. राधानगरी पंचायत समितीच्या वतीनं 6 दिवस आझादी का अमृत महोत्सव हा उपक्रम राबवण्यात आला. त्या दरम्यान स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली. शासनाच्या सूचनेप्रमाणे मेरी माटी मेरा देश हा उपक्रम तालुक्यातील गावागावात राबवला आणि वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाची शपथ घेतल्याचं गटविकास अधिकारी संदीप भंडारे यांनी सांगितलं. राधानगरी पंचायत समितीच्या वतीनं 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत तालुका आणि ग्रामस्तरावर विविध उपक्रम राबवले असल्याचं गटविकास अधिकारी संदीप भंडारे यांनी सांगितलं. क्रांती दिनाचं औचित्य साधून देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पंचायत समितीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हातात पेटती पणती घेऊन पंचप्राण शपथ घेतली. देशाच्या सीमेवर सैनिक आपल्या जीवाची पर्वा न करता उभे असतात. त्यामुळेच आपण सर्वजण सुखरूप आहोत. देशरक्षणासाठी सैनिकांनी केलेल्या त्यागाचं मोल होत नसल्याचं गटविकास अधिकारी संदीप भंडारे यांनी सांगितलं. गेल्या 4 दिवसात पंचायत समिती आवारात स्वच्छता मोहीम राबवली. आमदार प्रकाश आंबेडकर, गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांच्या हस्ते औषधी वनस्पतींचं रोपण केलं. यावेळी प्रत्येकानं एक झाड संगोपन करण्याची शपथ घेतली. तहसीलदार अनिता देशमुख यांच्या हस्ते रोपवाटिकेचं उद्घाटन केलं. तालुक्यातील शिष्यवृत्ती राज्य गुणवत्ता यादीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपअभियंता सुरेश खैरे, कक्ष अधिकारी भालचंद्र माने, RB जंगम, VA कराड, तालुका आरोग्य अधिकारी RR शेट्टी, BM कासार, SA देशमुख, AB मगदूम, अनिल जाधव, साताप्पा चौगले यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. शासनाचा कृषी विभाग, पुलाची शिरोली हायस्कूल आणि संकल्प विद्या मंदिर यांच्या वतीनं आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त तृणधान्य विषयक प्रदर्शन आणि शेतकरी वर्गासाठी कृषी योजनांची माहिती देणाऱ्या कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. शेतकरी आणि नागरिकांच्या गर्दीत हे प्रदर्शन पार पडलं. हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या शिरोली हायस्कूलमध्ये नुकताच शेतकरी मेळावा झाला. संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील, सलीम देसाई, सचिव कृष्णात खवरे, सरपंच पद्मजा करपे यांच्या उपस्थितीत मेळाव्याला सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त झालेल्या कार्यक्रमात तळसंदेच्या कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ जयवंत जगताप यांनी शेतीबाबत उपयुक्त माहिती दिली आणि उपस्थित शेतकऱ्यांच्या शंकांचं निरसन केलं. यावेळी हातकणंगले कृषी अधिकारी अभिजित गडदे, उपसरपंच अविनाश कोळी, नंदकुमार मिसाळ, रमेश परीट यांनीही कृषीविषयक मार्गदर्शन केलं. तसंच SS गाडेकर, SS स्वामी, श्रीनिवास पाटील, SS पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी संकल्प विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका AA यादव यांच्यासह शिक्षक, शेतकरी, विद्यार्थी, पालक आणि नागरिक उपस्थित होते. करवी तालुक्यातील गणेशवाडी इथं गावातील यादव कुटुंबाच्या महिलांनी अनोख्या पद्धतीनं केळीची ओटी भरण्याचा पायंडा सुरू केलाय. प्राचीन काळात केळी पिकांचीच ओटी भरली जात होती. त्यामुळे हीच परंपरा सर्वांनी पुढे नेणं गरजेचं असल्याचं यादव कुटुंबानं स्पष्ट केलंय. करवीर तालुक्यातील गणेशवाडी हे गाव सातेरी डोंगराच्या पायथ्याशी वसलंय. गावाला तशी शेती करण्यासाठी जमीन कमी आहे. गावापासून नदीही 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे. यामुळे या गावातील शेतकरी ऊस पिकापेक्षा शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून कोथिंबीर, केळी आणि झेंडूची फुलं अशी पिकं घेण्यात पटाईत आहेत. याच गावात विष्णू यादव हे आपल्या कुटुंबासोबत राहतात. अल्पभूधारक शेतकरी असल्यानं ते ऊस पिकापेक्षा इतर पिकांना अधिक पसंती देतात. यावेळी त्यांनी आपल्या शेतात केळीची लागवड केली आहे. दरम्यान केळी पिकाच्या वेचणीच्या काळात केळीच्या ओटीभरणीचा कार्यक्रम घेऊन शेती आणि पिकावरील प्रेम त्यांनी दाखवून दिलंय. पूर्वी केळीची ओटी भरली जात होती, पण सध्याच्या काळात फक्त महिलांची ओटी भरली जाते. केळीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम बंद होत चाललाय. पूर्वीची परंपरा जिवंत राहण्यासाठी यादव कुटुंबातील सदस्यांनी अनोखा उपक्रम राबवला. त्यामध्ये केळीला हिरव्या रंगाची साडी नेसून हारतुरे बांधले आणि बांगड्यांचा चुडा भरून हळदी कुंकू लावून पूजन करण्यात आलं. करंजा, चिवडा, लाडू, चकली, घुगऱ्या, आंबील यांचा नैवेद्य दाखवण्यात आला. ओटी भरण्याचा कार्यक्रम शेतात थाटामाटात पार पडला. केळीची ओटी भरण्यासाठी गावातील अनेक महिला उपस्थित होत्या. शेतीवर प्रेम करणाऱ्या यादव कुटुंबाचं सर्वत्र कौतुक होतंय.
कोल्हापुरातील राजाराम गार्डन हास्य परिवारातर्फे विविध उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन साजरा झाला। सकाळच्या सत्रात सर्व ज्येष्ठ सदस्यांनी उपस्थिती लावून परेड आणि ध्वजाला मानवंदना दिली। यावेळी विविध राष्ट्रपुरुषांच्या आणि रणरागिणींच्या वेशभूषा केलेल्या स्त्री पुरुषांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं। तर करवी तालुक्यातील कुरडू इथं गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आलं। कोल्हापुरातील राजाराम गार्डन हास्य परिवारातर्फे स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात पार पडला। सकाळी 6:30 वाजता सर्व सदस्यांनी परेड केली। त्यानंतर ध्वजाला मानवंदना देण्यात आली। देशभक्तीपर गीत गाऊन स्वातंत्र्याची भावना चेतवण्यात आली। यावेळी भगतसिंग, सुखदेव, राजगुरूंसह महिलांनी भारतमाता, झाशीची राणी, सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, मदर टेरेसा यांच्या वेशभूषा करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला। कार्यक्रमाचं नियोजन समूहाच्या अध्यक्षा शोभा वोरा यांनी केलं। दरम्यान करवी तालुक्यातील कुरडू इथल्या रघुनाथ चौगुले आणि शोभा चौगुले या दाम्पत्यानं गावातील 10वी आणि 12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गौरव केला। यावेळी ग्रामपंचायत समिती, ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते। हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथं विविध संस्था संघटनांकडून स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला। इथल्या होली फेथ इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी आझादी का जश्न अंतर्गत देशभक्तीपर गीत आणि नृत्यांचा कार्यक्रम सादर केला। हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या होली फेथ इंग्लिश स्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष समारोपानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले। विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत आणि नृत्याची मैफिल सादर केली। या कार्यक्रमाचं उद्घाटन कस्तुरी उपाध्ये यांच्या हस्ते करण्यात आलं। विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषात देशभक्तीच्या गीतावर विविध सुंदर नृत्य सादर केली। यावेळी उपस्थितांनी देशप्रेम जागवणाऱ्या घोषणा दिल्या। या सोहळ्यावेळी राखी खोत, डॉक्टर निशा तानळे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते। याबरोबरच 8:12च्या बातम्या संपल्या। बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता। नमस्कार।